नमस्कार मंडळी, स्वागत आहे स्टार्ट विथ शुभांगीमध्ये. फ्रेंड्स, आज मी एक असा व्हिडिओ घेऊन आली आहे जो एक व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर कंप्लीट आईस्क्रीममध्ये तुम्ही मास्टरी करणार आहात. या एकाच व्हिडिओमध्ये आईस्क्रीमचे फ्लेवर, फालुदा, कसाटा, राजभोग, कुल्फी सगळं काही कवर असणार आहे. नमस्कार फ्रेंड्स, मी शुभांगी स्वागत करते स्टार्ट विथ शुभांगीमध्ये. तर चला, वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे मेजरिंग कप आणि मेजरिंग स्पून. कारण घरातल्या वाटी चमच्याने आपण जर मेजर केलं तर थोडंफार मेजरमध्ये कमी जास्त प्रमाण येऊ शकतं. त्यामुळे हे असे मेजरिंग कप्स जर आपण वापरले तर आपलं परफेक्ट प्रमाण आईस्क्रीमचं येणार आहे आणि आपलं आईस्क्रीम जे आहे ते बिलकुल चुकणार नाही. तर व्हिडिओ व्यवस्थित बघा, पूर्ण स्टार्ट टू एंड. कारण हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर दुसरा कोणताही व्हिडिओ तुम्हाला आईस्क्रीमसाठी बघावा लागणार नाही. असं हे नॅचरल आईस्क्रीम आपण बनवणार आहोत. तर हे कप आहेत ज्यामध्ये मार्क आहे 1 कप, हाफ कप, 1/3 कप आणि 1/4 कप. आणि स्पूनवर आहे टेबल स्पून, हाफ टेबल स्पून. आणि आता आईस्क्रीमला सुरुवात करण्याआधी सांगते की आईस्क्रीमला आपल्याला हे म्हशीचं पिशवीचं दूध वापरायचं आहे, पॅकेटचं. कारण गवळीचं दूधमध्ये पाणी असतं, गाईचं दूध एकदम पातळ असतं. आणि या आईस्क्रीममध्ये जे काही आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर वगैरे ते सगळं पॅकेटचं वापरलेलं आहे, लूज वापरलं आहे, म्हणजे क्वालिटी एकदम चांगली घेतलेली आहे. तर चला व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये 1 कप प्लस 1/4 कप आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे. दूध तापवलेलं नाही आहे आणि गॅससुद्धा अजून बंद आहे, गॅससुद्धा ऑन नाही आहे. त्यामध्ये 1/4 कप साखर, 1/4 कप मिल्क पावडर मी घातलेला आहे. आता टेबलस्पून आणि हाफ टेबलस्पूनचा जो स्पून दाखवला आहे त्यातला 1 टेबलस्पून आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला मीठ घालायचं आहे. आता हे सगळं नीट मिक्स करायचं आहे. गॅस अजूनही बंद आहे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. जेव्हा हे सर्व नीट मिक्स होईल तेव्हा आपण आता गॅस ऑन करूयात. आता गॅस ऑन केल्यानंतर आपल्याला कंटिन्युअसली हे स्टिअर करायचं आहे, हलवायचं आहे. कारण कॉर्नफ्लॉवरमुळं आणि मिल्क पावडरमुळं खाली लागण्याची शक्यता असते. तर आपल्याला हे कंटिन्युअसली खाली करपू द्यायचं नाही, चिटकू द्यायचं नाही आहे. कारण आईस्क्रीमला एक वेगळा स्मेल येईल नाही तर. त्यामुळे आपल्याला हे हलवायचं आहे. साधारण 5 ते 8 मिनटं आपल्याला हे मीडियम गॅसवरती मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लोअरमुळं लगेचच दूध जे आहे ते थिक व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे थिकनेस इथंपर्यंत आपल्याला हवा आहे, मी दाखवते. तर ह्या स्टेजला आपल्याला गरम करायचं आहे आणि आता गॅस आपण ऑफ करूयात. ओके, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, थिकनेस तुम्ही दुधाची बघू शकता. आता हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होतं, तेही तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण थंड झालेलं आहे तर किती घट्ट झालं आहे, कारण आपण कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे. तर आता हे दूध जे आहे ते व्यवस्थित मिक्सचर आपल्याला हे रूम टेम्परेचरलाच थंड करायचं आहे. फ्रीजमध्ये वगैरे ठेवून थंड करायचं नाही, अगदी नॅचरल वेने आपल्याला हे थंड करायचं आहे. आता आपल्याला लागणार आहे व्हिपिंग क्रीम, जी केकसाठी, पेस्ट्रीसाठी वापरतो आपण. ती व्हिपिंग क्रीम वापरणार आहोत आपण. तर नॅचरल आईस्क्रीमसाठी हे गरजेचं आहे. CMC GMSमध्ये केमिकल असतं, ते वापरणार नाही आहोत. तर हे 1 kg पॅकमध्ये, टेट्रा पॅकमध्ये येतं हे. आणि आपल्याला हे फ्रीझरमध्ये स्टोअर करायचं आहे आणल्यानंतर. पण जेव्हा आपल्याला यूज करायचं आहे तेव्हा आपल्याला फ्रीझरमधनं काढून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि असं लिक्विड कन्सिस्टन्सी पाहिजे व्हिप क्रीमची आणि थंड पण पाहिजे आहे. त्यामुळं आपल्याला हे आदल्या दिवशी तुम्ही फ्रीझरमधनं काढून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे फिलिप्सचं हे बीटर आहे माझ्याकडे, 300 वॅटचं. तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. मिनिमम 300 वॅटचं पाहिजे, 400 वॅटचं असेल काहीच हरकत नाही. तर हे कंपल्सरी बीटर आपल्याला पाहिजे. त्यानंतर आता हे साधारण एक 8 ते 10 मिनटं आपल्याला हे बीट करायचं आहे. केकसाठी जसं बीट करतो अगदी तसं बीट करायचं नाही आहे एकदम. आपल्याला थोडंसं स्मूथ बीट करायचं आहे. तुम्ही बघू शकता टेक्स्चर, कन्सिस्टन्सी. तर ह्या स्टेजला आपल्याला हे क्रीम बीट करायचं आहे. एक मला 8 मिनटं लागलेले आहेत फ्रेंड्स. आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशी फ्लोई पाहिजे, असं क्रीम खाली पडायला पाहिजे. केकला जेव्हा आपण करतो तेव्हा एकदम स्टिफ करतो कारण डिझाईन करायची असते. तर आता थंड झालेलं जे दुधाचं मिक्सचर आहे ते आता ह्याच्यामध्ये ॲड करूयात. ओके, परफेक्ट. त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे 1/4 कप कंडेन्स्ड मिल्क. मी इथं अमूलचं मिठाई मीठ वापरलेलं आहे. तुम्ही कोणतंही वापरू शकता किंवा कंडेन्स मिल्क तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता. दूध घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर, साखर घालून ते दूध आपल्याला आटवायचं आहे, निम्मं करायचं आहे आणि आपलं कंडेन्स मिल्क तयार होईल.
आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स होत नसेल तर तुम्ही या ठिकाणी बीटरचा वापर करू शकता, ज्याने काय होईल, आपले सर्व साहित्य जे आहे ते नीट एकजीव होतील आणि व्यवस्थित मिक्स होतील. तर फ्रेंड्स, हा आपला तयार झालेला आहे आईस्क्रीमचा बेस. तर ह्याच्यात तुम्ही जर व्हॅनिला घातला तर व्हॅनिला आईस्क्रीम, बटरस्कॉच घातलं तर बटरस्कॉच आईस्क्रीम, मँगो इसेन्स घातला तर मँगो आईस्क्रीम, असं आपलं आईस्क्रीम तयार होणार आहे. इतकं सिंपल हे आईस्क्रीम आहे. तर हा बेस जो आहे तो मेन आहे. ह्याच बेसने आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटी, वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम तयार करता येतात. तर सगळ्यात आधी मी दाखवणार आहे इथं 2-3 प्रकारचे आईस्क्रीम, ज्यामध्ये बटरस्कॉच, मँगो आणि रसमलाई. मग मी इसेन्स वापरून पण दाखवणार आहे, क्रश वापरून पण दाखवणार आहे आणि इमल्शन वापरूनसुद्धा आपल्याला आईस्क्रीम बनवता येते. तर आता इसेन्स मी इथं बटरस्कॉचचं घेतलेलं आहे. बटरस्कॉचचं इमल्शन येत नाही, इसेन्स येतं. आणि कलरसाठी आपल्याला येलो फूड कलर घालायचं असतं, पण ऑप्शनल आहे कलर, मी कलर घातलेला नाही आहे. बटरस्कॉच इसेन्स आणि बटरस्कॉचचे जे चिक्की येतात ते मी रेडीमेड घेतलेलं आहे. आता हे इसेन्स घातल्यानंतर आपल्याला नीट मिक्स करायचं आहे आणि वरून थोडंसं डेकोरेशनसाठी बटरस्कॉचचे जे चिक्की मिळतात ते मी वर ॲड केलेलं आहे. आणि आता साधारण आपल्याला एक 8 ते 9 तास फ्रीझरमध्ये आपल्याला हे आईस्क्रीम सेट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, एकदा आपला आईस्क्रीमचा बेस जर तयार झाला तर आपण फ्लेवर ॲड करून, इसेन्स ॲड करून कोणत्याही फ्लेवरचा, जगातलं कोणत्याही फ्लेवरचा आईस्क्रीम आपण बनवू शकतो. तर आत्ता मी दाखवलं इसेन्स वापरून आपण आईस्क्रीम बनवलं. तर आज आपण आता काय करूया, जर तुमच्याकडे क्रश असतील तर क्रश वापरून कसं आईस्क्रीम बनवायचं ते बघूयात. इथे माझ्याकडे रसमलाई क्रश आहे. फ्रेंड्स, मी केक वगैरे बनवते, केकचे ऑर्डर वगैरे असतात म्हणून माझ्याकडे सगळे क्रश आहेत. तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रसमलाई रेडीमेड मिठाईच्या दुकानातून आणून ते सुद्धा तुम्ही रसमलाईचे बॉल्स आणि थोडंसं दूध घालून रसमलाई फ्लेवर आईस्क्रीम बनवू शकता, काहीच हरकत नाही. तर इथं रसमलाईचं क्रश मी ॲड केलेलं आहे. त्याला नीट मिक्स करूया आणि ह्यालासुद्धा आपण एक 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवूयात. तर हे आपलं रसमलाईचं आईस्क्रीम तयार होणार आहे. तर पुढचा फ्लेवर आपण बघणार आहोत मँगो फ्लेवर. तर इथं मँगोसाठी सुद्धा माझ्याकडे क्रश आहे. आता मँगोचं सीझन आहे. क्रश जर नसेल तर तयार आपल्याकडे मँगो असतात, त्याचा पल्प आपल्याला घ्यायचा आहे, मिक्सरला फिरवून आपल्याला ॲड करायचं आहे, किंवा ॲज बारीक तुकडे करून तुम्ही या आईस्क्रीमच्या बेसमध्ये घातलं तर आपलं मँगो आईस्क्रीम एकदम नॅचरल वेनेसुद्धा तयार होऊ शकतं. पण माझ्याकडे क्रश आहे, मँगोज नाही आहेत, तरी मी इथं मँगोचा क्रश वापरते आहे. मँगोचा इसेन्स असेल तरीही चालतं, मँगोचा इमल्शन वापरलं तरीही आपलं आईस्क्रीम तयार होतं. तर आपल्याला क्रश किती घालायचं आहे, 1/3 कप घालायचा आहे. मग अशी रसमलाई जो क्रश होता तो सुद्धा मी 1/3 घातलेला आहे. तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंग, ब्रँडवर डिपेंड आहे टेस्ट कशी आहे, तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. मुलांना आवडतं म्हणून थोडंसं टुटी फ्रुटीने मी डेकोरेट करणार आहे. मँगो असतील तर बारीक पीसेस करून तुम्ही मँगोनी डेकोरेट करू शकता. तर इथं आपलं मँगोचं जे आहे ते एका एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करूया. आणि इथं बघता बघता आपलं मँगोचं सुद्धा आपलं आईस्क्रीम जे आहे ते तयार झालेलं आहे. तर यालासुद्धा एक 7 ते 8 तास आपण फ्रीझरमध्ये स्टोअर करणार आहोत. तर क्रश इमल्शन वापरून बघितलेलं आहे. पुढं आपण इमल्शन वापरून आईस्क्रीम कसं तयार करायचं ते बघणार आहोत. तर आता ह्यालासुद्धा आपण फ्रीझरमध्ये ट्रान्सफर करूया. वरून आणखीन थोडी टुटी फ्रुटी घालते, मुलांना खूप आवडते. ओके, तर बघूया 7 ते 8 तासानंतर आपले हे तिन्ही फ्लेवर कसे सेट झालेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बनवलं होतं बटरस्कॉच आईस्क्रीम. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, 8 तासानंतर अगदी मस्त आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे, परफेक्ट. तर हे आपलं मँगो, बटरस्कॉच आणि रसमलाई आईस्क्रीम. तर चला आपण बघूयात टेक्स्चर, कन्सिस्टन्सी आपल्या आईस्क्रीमची कशी सेट झाली आहे. वा, मस्त. बघू शकता फ्रेंड्स, अगदी नॅचरल आईस्क्रीम आपलं, इतकं मेल्टिंग माउथमध्ये तोंडात टाकताच विरघळ इतकं सुंदर आपलं आईस्क्रीम आहे. कुठेही आईस क्रिस्टल झालेले नाही आहेत. इतकं सुंदर आपलं आईस्क्रीम जे आहे ते सेट झालेलं आहे. टेस्टला तर मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे, बिलीव्ह मी, इतकं आपलं सुंदर आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर तिन्ही फ्लेवर मी तुम्हाला दाखवते फ्रेंड्स, मस्त. आता बटरस्कॉच पण बघूया. परफेक्ट. तर फ्रेंड्स, तिन्ही आईस्क्रीम आपले अगदी परफेक्ट सेट झालेले आहे. टेस्टला तर अप्रतिम
झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, सकाळी मिक्स केलं तर संध्याकाळपर्यंत तुमचं आईस्क्रीम तयार. 8 तास ते 9 तास लागतं. फ्रीज तुमचं डबल डोअर सिंगल डोअर कसं आहे त्यावर पण आहे. तर जास्त बर्फ जमा होत असेल तर तुमचं आईस्क्रीम थोडंसं आईस्क्रीममध्ये क्रिस्टल येण्याची शक्यता असते किंवा सेटमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता आपले आता हे तिन्ही फ्लेवर मस्तपैकी तयार झालेले आहेत. तर फ्रेंड्स, आता पुढचे फ्लेवर दाखवण्यासाठी आईस्क्रीमचा बेस आणखीन एक मी तयार केला आहे. सेम मगाशी जो पद्धतीने दाखवलं त्याच पद्धतीनं आणखीन एक बेस मी तयार केलेला आहे. तर इथं मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॅक करंट आईस्क्रीम, ज्यासाठी माझ्याकडे ब्लॅक करंटचा क्रश आहे आणि इथं पर्पल कलर मी वापरते आहे. कलर ऑप्शनल आहे, असेल तर वापरा, नसेल तर काहीच हरकत नाही आहे. माझ्याकडे आहे, केक बनवते त्यामुळे मी इथं ॲड केलेला आहे. तर तुम्ही इथं सुंदर असा आपला ब्लॅक करंट आईस्क्रीम जे आहे तयार झालेला आहे. बेस एकच आहे फ्रेंड, बेस एक आणि आईस्क्रीम अनेक असं म्हटलं तरी चालेल. तर हे आता आपलं ब्लॅक करंट आईस्क्रीमसुद्धा तयार आहे. तुमच्याकडे जर ब्लॅक करंटचा क्रश नसेल तर तुम्ही आपले जे काळे मनुका असतात ते थोडंसं भिजत घालून मिक्सरला त्याची बारीक पेस्ट करून ते सुद्धा तुम्ही आईस्क्रीममध्ये ॲड करू शकता आणि त्यानेसुद्धा तुमचं ब्लॅक करंट आईस्क्रीम तयार होऊ शकतं. थोडेसे काळे मनुकेने आपण सजावट करूया, डेकोरेशन करूया, मुलांना दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं हे मस्त. तर आपलं हे ब्लॅक करंट आईस्क्रीमसुद्धा तयार आहे. तर 7 ते 8 तासानंतर आपण बघूया हे कसं सेट होते ते. ओके, तर बघा फ्रेंड्स, 8 तासानंतर मी आईस्क्रीम बाहेर काढलेला आहे. कलर, टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मस्त. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी आईस्क्रीमचे 7-8 प्रकार दाखवणार आहेत, पण आईस्क्रीमचे 100हून अधिक प्रकार आहेत. तुम्ही हाच बेस वापरून वेगवेगळे प्रकारचे टेंडर कोकोनट म्हणू नका, पान आईस्क्रीम म्हणू नका, बरेचसे प्रकार तुम्ही बनवू शकता. तर फ्रेंड्स, आता हे दुसरा बेससुद्धा मी तयार केलेला आहे. तर दुसऱ्या बेसमध्ये आता मी इमल्शन वापरून कसं आईस्क्रीम बनवायचं ते दाखवणार आहे. तर इथं माझ्याकडे ऑरेंजचं इमल्शन आहे. इमल्शन म्हणजे काय फ्रेंड्स, तर इसेन्स आणि कलर दोन्ही त्यात असतं म्हणून त्याला इमल्शन म्हणलं जातं. इसेन्स जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याला कलर वेगळा वापरावा लागतो, पण इमल्शनमध्ये दोन्हीही एकत्र असतं. तर इथं माझ्याकडे ऑरेंजचं इमल्शन आहे. बेस आपला नेहमी दाखवलं त्याच पद्धतीनं मी बेस घेतलेला आहे आणि आता ह्या ऑरेंज आईस्क्रीमला सुद्धा मी 7 ते 8 तास सेट करायला ठेवणार आहे. तर आता दुसऱ्या फ्लेवरकडे वळूया. यामध्ये मी ॲड करणार आहे पिस्ता इमल्शन. माझ्याकडे पिस्ता इमल्शन आहे, ते ॲड करते मी, तुम्ही बघू शकता. तर साधारण 1 TSP आपल्याला हे इमल्शन ॲड करायचं आहे. तुम्ही टेस्टच्या अकॉर्डिंगसुद्धा आधी थोडंसं इमल्शन घालून टेस्ट करायचं आहे. जर तुम्हाला टेस्टमध्ये थोडंफार कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंफार इमल्शन ॲड करू शकता, पण जास्त करायचं नाही आहे, कडवटपणा येऊ शकतो, टेस्ट जरा बिटर लागू शकते, त्यामुळं 1 TSP हे प्रमाण अगदी योग्य आहे. तर बघा फ्रेंड्स, आपलं पिस्ता आईस्क्रीमसुद्धा तयार आहे. तर इमल्शन वापरायला खूप इझी जातं फ्रेंड्स आणि इझिली अवेलेबल आहेत शॉपमध्ये, त्यामुळे तुम्हाला कलर आणि इसेन्स वेगवेगळे घ्यायची गरज नाही आहे. इमल्शनने तुमचं कलर आणि इसेन्स दोन्हीही काम होऊन जाईल. तर थोडंसं टुटी फ्रुटीने मी हे डेकोरेशन करते. आता पिस्ता आईस्क्रीम आहे, तुम्ही पिस्त्याचे काप घालून डेकोरेशन करू शकता. ऑरेंज आईस्क्रीम आहेत, रिअल ऑरेंजेसचे तुकडे करून तुम्ही त्याच्याने डेकोरेशन थोडे थोडे मध्ये तुकडे घातले तर ते क्रंचेससुद्धा छान लागतात. तुम्ही क्रिएटिव्हिटीने कसेही तुम्ही डेकोरेशन किंवा तुम्ही तुमच्या आयडियानेसुद्धा आईस्क्रीम बनवू शकता. तर थोडासा बेस उरला आहे माझ्याकडे, तर माझ्याकडे हे पॉप्सिकल्स आहेत. तर हे बेस जे आहे ते ह्या पॉप्सिकल्समध्ये घालून मी पॉप्सिकलसुद्धा बनवणार आहे. तर असंच मुलांसाठी. तर चला, जे तयार आईस्क्रीम आहे ते आपल्या पॉप्सिकलमध्ये ॲड करूयात. ओके, हे पूर्ण भरल्यानंतर आपल्याला टॅप करायचं आहे. अशा पद्धतीने एअर वगैरे बबल्स वगैरे असतील तर निघून जातील आणि एंडपर्यंत आपलं जे आईस्क्रीमचं जे बॅटर आहे ते एंडपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. आणि आता ह्याचं आपण कॅप लावूयात आणि हे आईस्क्रीम आता आपण सेट करायला ठेवूयात. असंच दुसरं आहे ते सुद्धा फिलअप करूया. ओके,
तर फ्रेंड्स ह्यालासुद्धा एक 8-9 तास तरी लागतात. आता आपण हे सुद्धा सेट करायला ठेवूयात. ओके, तर चला ह्याला फ्रीझरमध्ये ट्रान्सफर करूयात. आता 8 तासानंतर बघूयात फ्रेंड्स आपले सगळे आईस्क्रीम कसे तयार झालेत ते. सगळ्यात आधी आपण ऑरेंज आईस्क्रीम बघूयात. परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे, परफेक्ट कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. परफेक्ट, इतके सुंदर, इतके मेल्टिंग आपले आईस्क्रीम तरतात. बाकीचं काहीही ॲड करायची गरज पडणार नाही फ्रेंड्स. अगदी 3-4 साहित्यामध्ये आपलं हे आईस्क्रीम होतं आणि मस्त पूर्ण परिवारासाठी आपलं हे बजेटमध्ये सुद्धा आईस्क्रीम तयार होतं. तर तुम्ही बघू शकता ऑरेंज आईस्क्रीम आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. पिस्ता आईस्क्रीमसुद्धा छानपैकी सेट झालेला आहे. त्यालासुद्धा आपण स्कूप आउट करूयात. ओके, तर बघू शकता तुम्ही पिस्तासुद्धा आईस्क्रीम मस्त सेट झालेलं आहे फ्रेंड्स. मध्ये मध्ये टुटी फ्रुटी दिसायला पण खूप सुंदर दिसतं आहे आणि ट्रस्ट मी खाताना तर एकदम सुंदर लागलेलं आहे आईस्क्रीम. मी तुम्हाला सांगू शकत नाही फ्रेंड्स. मी जेव्हापासून आईस्क्रीम घरी बनवते ना, बाहेरचं आईस्क्रीम मी कधीही आणत नाही. मी सर्व काही घरातच बनवते. तर आता पॉप्सिकल बघूयात थोडंसं कसं सेट झालं आहे. ओके, तर पाण्यात खूप वेळ धरल्यामुळे पण पॉप्सिकल थोडंसं मेल्ट झालं आहे फ्रेंड्स. त्यामुळे आपल्याला लगेचच आपल्याला हे पाण्यात एक 2 सेकंद धरलं की आपल्याला लगेचच हे डिमोल्ड करायचं आहे. तर फ्रेंड्स आता आपण पुढचा आईस्क्रीम बघणार आहोत. सगळ्या आईस्क्रीमचा राजा, एकदम प्रीमियम आईस्क्रीम ज्याला आपण राजभोग आईस्क्रीमने ओळखतो. तर राजभोग म्हणजे राजा महाराजे लोक खायचं आईस्क्रीम आहे, प्रीमियम आहे. त्यासाठी गोष्टीसुद्धा आपल्याला प्रीमियमच आणि राजेशाहीच्या लागणार आहेत. तर इथं मी घेतलेलं आहे पिस्ता काजू बदामचे काप. तर ह्याला आपण थोडंसं कढईमध्ये रोस्ट करणार आहोत. तर हे रोस्ट का करायचं, थोडंसं कडक म्हणजे एक क्रंचीनेस येण्यासाठी आपल्याला हे थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. तर आता हे मी रोस्ट करून घेते. परफेक्ट, हे रोस्ट झालेले आहेत. आता आपल्याला आणखीन एक गोष्ट लागणार आहे. साधारण 40 ते 50 ग्रॅम आपल्याला मावा लागणार आहे, ज्याला मराठीत खवा देखील आपण म्हणतो. तर हे सुद्धा आपल्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर ह्या दोन्ही गोष्टी माझ्या भाजून झालेल्या आहेत फ्रेंड्स. आईस्क्रीमचा बेस तयार आहे. त्याच्यामध्ये आपण घालूयात मिल्कमेड. इथं अमूलचं मिठाई मीठ वापरते मी. सेम बेस आपण मगाशी जे बघितलं ना आईस्क्रीमला, तेच बेस आहे. त्याच्यानंतर मिल्कमेड घातलेलं आहे. आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स ॲड केली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे रोस्ट केलेलं मावा जे आहे खवा, ते सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ओके, हे खवासुद्धा मी ॲड केलेला आहे. आता या सर्व गोष्टी नीट मिक्स करायचं आहे. टेस्ट याची अप्रतिम लागते फ्रेंड्स. टेस्ट राजभोग आईस्क्रीम तुम्ही एकदा खाल्लात ना फ्रेंड्स, बाहेरचं तुम्ही कधीच खाणार नाही, इतकी सुंदर टेस्ट लागते. एकदा जरूर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणते आईस्क्रीम जास्त आवडले, तुम्ही कोणता आईस्क्रीम करून बघितलं आहे ते. तर आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात. चमच्याने जर व्यवस्थित मिक्स नाही झालं तर आपण इथं बिटरनेसुद्धा मिक्स करू शकतो, जेणेकरून सर्व काही. आता याच्यात जास्त गोष्टी आहेत. मगाशी जो बेस होता त्याच्यामध्ये एवढे काही गोष्टी नव्हत्या, त्यामुळे चमच्यानेच चालू शकतं. आता ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आपण घेतलेल्या आहेत, तर थोडं बिटरने आपण मिक्स करून घेऊयात. परफेक्ट, तर माझ्याकडे आपण स्लाइस केक बनवतो तसा कंटेनर माझ्याकडे आहे, कारण मला हे राजभोग जे आहे ते स्लाइस करायचे आहेत, म्हणून मी अशा कंटेनरमध्ये सेट केलं आहे. तुम्ही कुठल्याही एअरटाईट कंटेनरमध्ये आईस्क्रीम सेट करू शकता, स्कूप आउट करू शकता. मला थोडेसे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी थोडेसे पीसेस करायचे आहेत, म्हणून मी असा मोल्ड वापरलेला आहे. तर आता ह्यालासुद्धा आपण व्यवस्थित पॅक करूयात आणि एक 8 तास तरी आपण ह्याला स्टोअर करूयात. तर फ्रेंड्स 8 तास होऊन गेलेत. आता आपण बघूयात आपलं राजभोग आईस्क्रीम कसं झालं आहे ते. तर बघू शकता फ्रेंड्स, मला माझी इच्छा होती की मला ह्याचे स्लायसेस करायचे आहेत. तुम्ही बघू शकता किती नॅचरल आणि किती सुंदर ह्याचे स्लाइस पडत आहेत. अगदी परफेक्ट आपलं राजभोग आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर सगळे आईस्क्रीम मी स्कूप आउटच करत होते. थोडंसं वेगळं काहीतरी स्लाइस करूया म्हणून मी अशा पद्धतीने ह्या मोल्डमध्ये बनवलेलं आहे. तर तुम्ही कलर टेक्स्चर बघू शकता फ्रेंड्स, अगदी सुंदर आपलं राजभोग आईस्क्रीम तयार झालेलं आहे. मस्त. तर फ्रेंड्स आता माझ्याकडे आणखीन मी तिसऱ्यांदा बेस बनवलेला आहे. आता ह्या बेसमध्ये आपण 3 भाग करायचे आहेत. आता आपण बनवणार आहोत कसाटा.
तर कसाट्यासाठी आपल्याला 3 फ्लेवरचे आईस्क्रीम बनवायचे आहेत. तुम्ही 5 फ्लेवर बनवू शकता, 7 फ्लेवर बनवू शकता, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. पण जनरली कसाटामध्ये 3 फ्लेवर असतात, तर इथं मी 3 बेसिक फ्लेवर बनवत आहे. बाहेरच्या कसाटामध्ये पिस्ता, मँगो आणि स्ट्रॉबेरी बेसिकली हे 3 प्रकार असतात. पण मी आज मँगोच्या ऐवजी ऑरेंज फ्लेवर करणार आहे आणि पिस्ता आणि स्ट्रॉबेरी हे बनवणार आहे. तर चला लगेचच आपण सुरू करूया. आपला जो बेस आहे मगाशी दाखवलं त्याच पद्धतीने मी बेस तयार केलेला आहे. आईस्क्रीमचे 3 भाग केलेले आहेत. एकामध्ये ऑरेंज इमल्शन, एकामध्ये पिस्ता इमल्शन आणि स्ट्रॉबेरीचं इमल्शन नाही आहे माझ्याकडे, तर मी इथं स्ट्रॉबेरीचा इसेन्स आणि रेड कलर वापरत आहे. तर तुम्ही बघू शकता इसेन्सला काहीच कलर नाही आहे, एकदम व्हाईट आहे. तर ते मी ॲड केलेलं आहे आणि रास्पबेरी रेड असं फूड कलर आहे माझ्याकडे, तर ते कलर मी ॲड करणार आहे. आता हे तिन्ही फ्लेवर नीट मिक्स करून घेऊयात. ओके, हे ऑरेंज फ्लेवर, तुम्ही ऑरेंजच्या ऐवजी मँगो घेऊ शकता, कोणतेही फ्लेवर तुम्ही घेऊ शकता, फ्लेवर वाढू देखील शकता. हे ऑरेंज फ्लेवर मिक्स केलं आहे मी. त्यानंतर हा पिस्ता फ्लेवर, पिस्त्याचा कलर थोडासा कमी वाटतो आहे, आणखीन थोडासा ॲड करूयात. ओके, परफेक्ट. आणि इकडे आहे आपलं स्ट्रॉबेरी, त्यालासुद्धा नीट मिक्स करून घेऊयात. ओके, तर आपले 3 प्रकार आईस्क्रीमचे तयार झालेले आहेत. आता आपण लेअरिंग करूयात. तर फ्रेंड्स इथं मी चौकोनी डब्बा घेतला आहे. कसाटामध्ये फ्रेंड्स सगळ्यात खाली आपलं केकचा जो स्पॉन्ज असतो ते घालत असतात. पण जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला स्पॉन्ज येत नाही, केक येत नाही, तर त्यासाठी मी इथं काय वापरलं आहे, मिल्क ब्रेड वापरला आहे. सँडविच ब्रेड वापरू नका, मिल्क ब्रेड वापरा, थोडंसं गोडीला असतं ते आणि जरासं केकसारखंच लागतं, त्यामुळे इथं मी मिल्क ब्रेड वापरत आहे. तुम्हाला जर केक येत असेल तर तुम्ही स्पॉन्ज देखील घेऊ शकता. तर पहिली लेअर जी आहे ती आपल्या ब्रेडची लागलेली आहे, म्हणजेच केकची लागलेली आहे. किंवा तयार ब्रिटानीचे स्लाइस केक वगैरे येतात आजकाल, तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तर सगळ्यात आधी पहिला फ्लेवर ॲड करूयात आपण. पिस्ता कोणताही घेऊ शकता तुम्ही. ओके, तर फ्रेंड्स हे 1 बाय 1 आपल्याला तिन्ही कलर एकमेकावरती ओतायचे आहेत. जर तुम्ही 1 बाय 1 एकावर एक ओतले तर ते मर्ज होण्याची शक्यता असते, एकमेकात मिक्स होण्याची शक्यता असते. तर बेटर वे तुम्ही काय करू शकता, एक फ्लेवर ॲड केल्यानंतर अर्धा तास तुम्ही त्याला फ्रीझरमध्ये ठेवू शकता सेट करायला. बाहेर काढायचा, मग दुसरा लेअर लावायचा, परत त्याला अर्धा तास ठेवायचा आणि मग बाहेर काढून परत तिसरा लेअर लावायचा, असं देखील तुम्ही करू शकता. पण आता मी इथं दोन्ही पद्धत तुम्हाला दाखवते आहे. आता हे पिस्ता घातल्यानंतर मी लगेचच दुसरा फ्लेवर घालणार आहे. जेव्हा आईस्क्रीम मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवेन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण 1 बाय 1 ओतल्यावरती कलर थोडेसे मर्ज होतात. तर आता बघा मी स्ट्रॉबेरीचा जो फ्लेवर आहे तो डिरेक्ट मी पिस्त्यावरती घातलेला आहे, तर थोडंफार मिक्स होण्याची शक्यता आहे, मर्ज होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही बघू शकता थोडं पिस्त्यामध्ये हे मिक्स झालेलं आहे. पण आता तिसरा फ्लेवर ॲड करताना मी काय करणार फ्रेंड्स, आता हे सगळं मी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवून देणार आहे फ्रीझरमध्ये. अर्ध्या तासानंतर मी तिसरा फ्लेवर घालणार आहे. तर हे फ्रीझरमध्ये गेलं तर आपलं आईस्क्रीम जे उरलेलं आहे थर्ड फ्लेवर, तर ते खाली फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, त्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही आहे. तर आता ह्याला आपण फ्रीझरमध्ये ठेवूयात. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स एक साधारण 45 मिनटं लागलीत मला आणि थोडंसं हे घट्ट झालेलं आहे. आता तिसरं फ्लेवर मी ह्याच्यावरती पोर करणार आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास तुम्ही ठेवू शकता, नसेल वेळ तर 1 बाय 1 सुद्धा तुम्ही पोर करू शकता. तर आता तिसरा फ्लेवर जो आहे ऑरेंज फ्लेवर तो मी ॲड केलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. ओके, थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत डेकोरेशनसाठी. तर फ्रेंड्स इथं लेअरिंग आपलं झालेलं आहे. तर हे आपल्या कसाटा आईस्क्रीमलासुद्धा आपण एक 8 ते 9 तास फ्रीझरमध्ये सेट करणार आहोत. तर बघूयात 7 ते 8 तासानंतर आपला कसाटा आईस्क्रीम कसा तयार होतो ते. चला त्याला आपण फ्रीझरमध्ये ठेवूयात. तर फ्रेंड्स 8 तास होऊन गेलेत. आता आपण बघूयात आपलं कसाटा आईस्क्रीम कसं तयार झालं ते.
ओके, परफेक्ट झालेला आहे. आता आपण डिमोल्ड करूयात. तर फ्रेंड्स बघा, मी एकदम इझिली स्लाइस करते. असं आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. टेस्टला तर विचारू नका, इतकं सुंदर आपलं आईस्क्रीम झालेलं आहे. मला वाटतं बाहेरचं आईस्क्रीमची टेस्टसुद्धा ह्याच्यासमोर फिकी आहे. इतकी सुंदर ह्याची टेस्ट लागत आहे. लेअरिंग तुम्हाला दाखवते. मस्त लेअरिंग झालेलं आहे, म्हणजे मर्ज पण झालेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही डिरेक्ट ओतलं तरी चालेल, अर्धा तास फ्रीझरमध्ये सेट केलं तरी चालेल. असे आपले कलर एकदम 1 बाय 1 आलेले आहेत. ओके, तर फ्रेंड्स आपलं बघता बघता कसाटा आईस्क्रीमसुद्धा तयार झालेला आहे. तर फ्रेंड्स रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल, आईस्क्रीम तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे आपलं कसाटा आईस्क्रीमसुद्धा तयार आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला कोणते कोणते फ्लेवर आवडतील कसाटा आईस्क्रीमसाठी, मला जे आवडतात ते फ्लेवर मी घेतलेले आहे. तर तुम्ही जर कसाटा आईस्क्रीम बनवला असेल किंवा बनवणार असाल तर कोणते फ्लेवर तुम्हाला ॲड करायला आवडतील मला कमेंट करून नक्की सांगा. तर पुढच्या आईस्क्रीमकडे वळूयात. सगळ्यांचं लहान मुलांचं आवडतं चॉकलेट आईस्क्रीम आपण बनवणार आहोत. तर ह्यासाठी 1 कप प्लस 1/4 कप दूध घेतलेलं आहे कच्चं, 1/4 कप मिल्क पावडर घेतलेला आहे, 1/4 कप साखर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मी घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर. त्यानंतर आपल्याला इथं कोको पावडर लागणार आहे, ते सुद्धा आपण ॲड करणार आहोत 2 टेबलस्पून. एक पिंच सॉल्ट घालूयात. त्यानंतर हे आहे डार्क कंपाऊंड, ज्याने आपण चॉकलेट बनवतो ते. तुम्ही हे नसाल वापरत तर तुम्ही डेअरी मिल्कसुद्धा घेऊ शकता. तर ह्याच्यातलं अर्धं वजनी घ्यायचं झालं तर 50 ग्रॅम. 100 ग्रॅमचा एक बार असतो, त्यातलं अर्धं मी घेतलं आहे, म्हणजे वजनी 50 ग्रॅम इथं मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. तर आता हे सुद्धा या मिक्सरमध्ये ॲड करूयात. गॅस ऑन करूयात आणि ह्यात हे सर्व गोष्टी नीट मिक्स करून घेऊयात. ओके, थोडंसं कॉर्नफ्लोअर मी घातलेलं आहे. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात. कंटिन्युअसली आपल्याला हे हलवायचं आहे, कारण हे लगेचच घट्ट होतं. कारण ह्याच्यात चॉकलेट आहे, त्यानंतर मिल्क पावडर आहे, कॉर्नफ्लोअर आहे, त्यामुळे हे लवकरच घट्ट होतं. तर तुम्ही बघू शकता आपल्या व्हॅनिला आईस्क्रीमपेक्षा हे चॉकलेट आईस्क्रीम लवकरच घट्ट झालेलं आहे. तर आता गॅस बंद करूयात आणि ह्यालासुद्धा आपण नॅचरल वेनी थंड करूयात. तर फ्रेंड्स हे मिश्रण बघू शकताय तुम्ही, थंड झालेलं आहे. ओके, तर इथंसुद्धा आपल्याला ही व्हिपिंग क्रीम लागणार आहे, जी मगाशी आपण व्हॅनिला बनवताना घेतली होती तीच क्रीम आहे. ही सुद्धा आता आपल्याला सेम मेजरमेंटली लागणार आहे. फ्रीझरमधनं मी आदल्या दिवशी काढून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. लिक्विड कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आणि थंडसुद्धा आपल्याला ही क्रीम हवी आहे. 1 कप प्लस 1/4 कप इतकी आपल्याला व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. त्यालासुद्धा आपल्याला एक 5 ते 8 मिनटं बीट करायचं आहे. त्यानंतर चॉकलेटचं जे आपलं मिश्रण आहे थंड झालेलं, ते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण ॲड करूयात 1/4 कप कंडेन्स मिल्क. आता हे सर्व नीट मिक्स करून घेऊयात. ओके, सर्व नीट एकजीव व्हायला पाहिजे. इथे मी थोडंसं व्हॅनिला इसेन्स वापरते. ओके, तर सर्व नीट मिक्स करून घेऊयात. थोडंसं बीटरच्या सहाय्याने मिक्स केलं तर जरा परफेक्ट मिक्सचर तयार होतं. आणि आता आपण ह्याला एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करूयात. तुम्ही बघू शकता किती फ्लोईंग कन्सिस्टन्सी, क्रीमी कन्सिस्टन्सी ह्याची आलेली आहे. वरून थोडंसं डार्क चॉकलेट खिसूयात डेकोरेशनसाठी. तुम्ही चोको चिपसुद्धा वापरू शकता आणि स्ट्रॉबेरी चेरीसुद्धा वापरू शकता. तर आता आपण ह्यालासुद्धा आपण 7 ते 8 तास सेट करायला ठेवूयात. तर फ्रेंड्स 8 तास होऊन गेलेत. आता आपण आपलं चॉकलेट आईस्क्रीम बघूयात. परफेक्ट सेट झालेला आहे. तर आपण स्कूप आउट करून बघूयात. मस्त
स्कूप करताना तुम्हाला दिसत असेल फ्रेंड्स आपलं आईस्क्रीम किती सुंदर सेट झालेला आहे. टेस्ट अप्रतिम आहे, बिलकुल कडवट लागत नाही. चॉकलेट आईस्क्रीम एकदम मस्त लागते, एकदा ज़रूर ट्राय करा. मस्त. परफेक्ट. वाव. तर फ्रेंड्स हे नॅचरल आईस्क्रीम ज़रूर ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आत्तापर्यंत कोणता फ्लेवर जास्त आवडलेला आहे. तर आपलं हे चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा अगदी मस्त झटकीपट कमी साहित्यात तयार आहे. कन्सिस्टन्सीसुद्धा दाखवते, टेक्स्चर तुम्हाला दाखवते फ्रेंड्स की किती सुंदर आपल्या आईस्क्रीमला टेक्स्चर आलेला आहे. परफेक्ट. तर आपलं चॉकलेट आईस्क्रीमसुद्धा आता तयार आहे. आता आपण बनवणार आहोत फालुदा. तर त्यासाठी इथं मी काजू घेतलेले आहेत एक 8-10 आणि ते आपल्याला दुधामध्ये भिजवून ठेवायचं आहे साधारण एक अर्धा तास. ओके, याला साईडला ठेवूयात. त्यानंतर एका बाउलमध्ये घेऊयात सब्जाचे बी. त्यात थोडंसं पाणी घालून एक अर्धा तास तरी ॲटलिस्ट आपण त्याला भिजत ठेवायचं आहे. ओके, सेकंड स्टेप पण झाली आपली. याला एक अर्धा तास आपण साईडला ठेवूयात. आता काजू भिजून अर्धा तास झालेले आहेत. मिक्सरला याची एक पेस्ट करून घेऊयात. ओके, ह्या सर्व गोष्टी करत असताना मी गॅसवरती एक अर्धा लिटर दूध उकळत ठेवलं होतं. छान असं त्याला आपण उकळून थोडंसं त्याचं आपण आटवून घेणार आहोत. त्यानंतर काजूची जी पेस्ट आहे मिक्सरला वाटलेली ती ॲड करणार आहोत. त्यानंतर ॲड करूयात अर्धी वाटी साखर गोडवा येण्यासाठी. साखर तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता. नीट मिक्स करून घेऊयात, थोडंसं रिड्यूस करूयात. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स अशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे. वरून विलायची पावडर थोडीशी आपण घालूयात आणि थंड करून आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये सेट करायचं आहे. फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये फक्त थंड करायला ठेवायचं आहे फ्रेंड्स. ओके, तर फ्रीजमध्ये काढल्यानंतर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स वरती अशी थोडीशी साय आलेली आहे आणि दूध जे आहे ते आपलं जरासं घट्ट झालेलं आहे. तर आपण काय करायचं, एका मिक्सिंग बाउलमध्ये ज्युसरमध्ये किंवा मिक्सर जारमध्ये आपण ह्याला मिक्सरला थोडंसं फिरून घेणार आहोत, जेणेकरून थोडंसं फ्लफी थोडंसं फेसाळलेलं जे कॉफीसारखं असतं ना तसं बॅटर आपलं तयार होतं. तर तुम्ही बघू शकता इथं आपला काजू शेक तयार आहे. पण ॲक्च्युली आपण बनवणार आहोत फालुदा. तर इथं महाराष्ट्र स्टाईल किंवा कोल्हापूर, सोलापूर, लातूर साईड अशा मराठवाड्या साईडला तुम्ही जर बघितलं तर इथं जो फालुदा मिळतो तो शेकचा मिळतो. कोणतेही काजू शेक, बदाम शेक वापरून आपल्या इथं फालुदा बनवला जातो. तर हे आपलं काजू शेकचं पहिली स्टेप झालेली आहे. त्यासाठी शेवया लागतात. इथं मी गरम पाण्यामध्ये शेवया घातलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही शेवया घेऊ शकता किंवा शेवयाचे जे शेवया तयारसुद्धा मिळतात फालुदाचे ते सुद्धा तुम्ही आणू शकता. तर इथं गरम पाण्यामध्ये माझ्याकडे मँगो फ्लेवरचे शेवया होते. ते एक साधारण 5 ते 7 मिनटं छान वाफवून घेणार आहे मी. नंतर गॅस ऑफ करूयात आणि ह्याला आपण काय करूयात, एका चाळणीमध्ये काढूयात आणि त्यावर लगेचच थंड पाणी ओतायचं आहे. म्हणजे अगदी चिकचिकीत होत नाहीत आपले शेवया, थोडेसे वेगवेगळे असे सुटसुटीत होतील, ओव्हर कुक होणार नाहीत. त्यासाठी ह्याच्यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. तर ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर फ्रेंड्स आपले सब्जा बी पण छान भिजलेत, शेवया पण आपले तयार आहेत. तर आता आपण आपल्या फालुदाकडे वळूयात. ओके, तर इकडे गुलकंद घातलं जातं फालुदामध्ये. तर सगळे आयटम आपण आधी जवळ ठेवूयात. टुटी फ्रुटी घालतात इथे. सब्जा सीड आपले छान भिजलेले आहेत. त्यानंतर शेवयासुद्धा आपले तयार आहेत. काजू शेकसुद्धा आपलं तयार आहे. तर लेअरिंग करताना सगळ्यात आधी 1, 2 ते 3 चमचे आपल्याला शेवयाचे घालायचे आहेत. पाणी काढून नुसतं शेवया घ्यायचं आहे. त्यानंतर सब्जा बी घ्यायचा आहे 2-3 चमचे, ते ॲड करूयात. मस्त उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारा असा हा पदार्थ आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे. त्यानंतर आपण ॲड करूयात गुलकंद. त्यानंतर आपण बनवलेला काजू शेक.
मस्त आईस्क्रीम. आता आपण एवढे फ्लेवर बनवले, त्यातलं तुम्हाला कोणता आवडेल तो फ्लेवर घ्या. इथं मी मँगो फ्लेवर घेतलेला आहे. वरून टुटी फ्रुटी घालून सर्व करूयात. तयार आहे आपला मस्त घरगुती मस्तपैकी फालुदा थंडगार. तर वरून अजून एक आईस्क्रीमचा स्कूप घालूयात, कारण घरी आपण आईस्क्रीम बनवलं आहे, त्यामुळे कंजूशी न करता भरपूर असा आईस्क्रीम घालून आपला फालुदा जो आहे तो तयार आहे. तर चला, आपला व्हिडिओचा शेवटचा पदार्थ लहान मुलांच्या आवडीचा कुल्फी. अगदी कमी साहित्यात पटकी झट कसं बनवायचं, लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. ही इन्स्टंट कुल्फी आहे, त्यामुळे पटकी झट होणारे आहे. तर चला कशी बनवायची ते बघूयात. इथे एका बाउलमध्ये मी 1 कप दूध घेतलेला आहे. या 1 कप दुधामध्ये आपल्याला ब्रेड भिजत घालायचा आहे. इथं मी मिल्क ब्रेड घेतलेला आहे. एक साधारण 2 ते 3 मिल्क ब्रेड आपण ह्याच्यात भिजत घालायचे आहेत दुधामध्ये. हे मिल्क जे आहे, आपलं ब्रेड जे आहे ते सगळं सोक करणार आहे. छान भिजत ठेवूयात. आधी 5-1 मिनटात आपले हे ब्रेड जे आहेत ते लगेचच भिजून सॉफ्ट होतात. अगदी इन्स्टंट आहे फ्रेंड्स. गॅस वगैरे आपल्याला काहीच लागणार नाही. विदाऊट फायर आपलं हे कुल्फी जे आहे ते तयार होणार आहे. तर ब्रेडचं तयार आपलं जे भिजवलेलं होतं ते मिश्रण घेतलं आहे. 1 कप मी कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे, अगदी प्रीमियम कुल्फी. त्यानंतर 1 कप आपल्याला फ्रेश क्रीम घ्यायचा आहे. तुम्ही मलाई दुधावरची सायसुद्धा घेऊ शकता, अमूल फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. विलायची पावडर थोडीशी घालूयात. थोडंसं इसेन्स घालूयात. कुल्फी फ्लेवर माझ्याकडे आहे. त्यानंतर ही काजू बदामची थोडीशी पावडर आहे, ऑप्शनल आहे. आता हे मिक्सरला फिरून घेऊयात. मस्त असं फिरून तयार झालेलं आहे. आणखीन थोडंसं इसेन्स मी घातलेलं आहे. आणखीन एकदा फिरून घेऊयात. मस्त आता आपलं हे रबडी जे आहे तयार आहे. मस्त आपलं रवाळ असं कुल्फी आपली तयार आहे. माझ्याकडे कुल्फीचा हा मोल्ड आहे, ज्यामध्ये मी आता हे तयार बॅटर ओतणार आहे. ना गॅस लागला ना काही, अगदी कमीत कमी वेळेमध्ये मस्त इन्स्टंट अशी कुल्फी आपली तयार होणार आहे. परफेक्ट. कॅप लावूया त्याचे. ओके. उरलेलं बॅटर जे आहे, माझ्याकडे कुल्हड आहे, त्या कुल्हडमध्ये मी घालणार आहे. एक पॉप्सिकल होतं, त्यामध्ये सुद्धा मी बॅटर घातलेलं आहे. ओके. तर तेवढ्या 2-3 ब्रेडमध्ये आपलं एवढे कुल्फी तयार झाले आहेत. तर ह्याला सुद्धा आपण एक 7 ते 8 तास फ्रीजमध्ये सेट करणार आहोत. तर बघू फ्रेंड्स, आपण हे डिमोल्ड करायच्या आधी आपल्याला थोडंसं पाण्याखाली टॅपखाली धरायचं आहे हे, किंवा एका भांड्यात पाणी घेऊन सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर इझिली आपले कुल्फी जे आहेत ते डिमोल्ड होतात. ओके. तर परफेक्ट आपली कुल्फी रेडी आहेत. कुल्हडमधली सुद्धा कुल्फी आपण टेस्ट करूया. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मस्त आपलं कुल्हडमध्ये सुद्धा कुल्फी सेट झालेली आहे. टेक्स्चर, कलर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. अगदी मटका कुल्फी लहानपणी आपण खायचो तशी कुल्फी तयार झाली आहे.